सध्याच्या संगणकीय युगात विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात भावी ध्येय व उद्दिष्टे समोर ठेवून कठीण परिश्रम केल्यास त्यांना अज्वल यश नक्की प्राप्त होईल, असे मत महाराष्ट्र राज्य उर्दू अकादमीचे अध्यक्ष हसीन अख्तर यांनी व्यक्त केले. ते अखिल भारतीय उर्दू साहित्य समिती सोलापूरतर्फे आयोजित 10वी व 12वीच्या परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते. हसीन अख्तर पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्याने त्यांना प्रेरणा मिळते, उत्साह वाढतो, आनंद मिळतो आणि हा कौतुक सोहळा उर्दू साहित्य परिषदेने आयोजित केला हे सुद्धा कौतुकास्पद आहे. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून सोलापुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर इस्माईल शेख उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना डॉक्टर इस्माईल शेख म्हणाले की उच्च शिक्षण हाच विद्यार्थ्यांच्या विकासाचा पाया आहे. विद्यार्थ्यांनी आपला वेळ चांगली पुस्तके वाचून त्याचा सदुपयोग केला पाहिजे. यावेळी संस्थेचे सदस्य हारून बंदकवाले यांचा सेवानिवृत्तीनिमित्त प्रमुख अतिथीच्या हस्ते सन्मान करण्यात आला. उर्दू साहित्य परिषदेच्या वतीने शहरातील माध्यमिक शाळा तसेच ज्युनियर कॉलेजमधील प्रथम व द्वितीय क्रमांक मिळवून उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व बक्षिसे देऊन गौरव करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक रियाज वळसंगकर यांनी करून संस्थेने केलेल्या कार्याची माहिती सादर केली. माजी महापौर तथा संस्थेचे अध्यक्ष ॲड. बेरिया यांच्या हस्ते प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास मे शफी, कॅप्टन रफिक, नल्ला मंदुरफिक, खांजावीद उस्ताद आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व पाहुण्यांचा परिचय अशफाक सातखेड यांनी केले. शेवटी अय्यूब अहमद नल्लामंदू यांनी उपस्थितांचे आभार मानले.